युजली ही साडी घालून मला काय सांगते, यश माझी पर्स घे, माझी चप्पल घे, कुठे आहे हे सांगते मला, पण आज चहा घ्या. किंवा व्हायरल रील कशी बनवायची ते जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते. माझं स्वप्न भंग झालेलं आहे गाईस. माझी 2 पलची खुशी संपली. हॅलो गाईज, सो आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आमच्यात मी बोलते पण मी एकटीच का दिसतीये हे पण मी तुम्हाला सांगते. तर मी आत्ताच ऑफिसवरून आलेली आहे आणि मी आज विचार करते आहे की मी आज यशला सरप्राईज देणार आहे. सो त्यात तशावाल्या रील्स येतात ना, ज्या तुम्ही खूप बघितल्या असेल की नवरा जेव्हा आपण बाहेरून येतो किंवा ऑफिसवरून येतो तर बायको एकदम तयारी करून छानशी सुंदर साडी वगैरे नेसून त्यांना सरप्राईज देते. सो मी आज तसा सरप्राईज द्यायचा विचार केलेला आहे यशला. पण आता प्रॉब्लेम असा आहे की मी आजपर्यंत कधी एकटीने पूर्ण साडी नेसलेली नाही आहे. म्हणजे निऱ्या वगैरे पाळायला मला कायम यशच हेल्प करतो. सो आय होप मी सक्सेसफुल व्हावी. आता ऑलमोस्ट झालेले आहेत 6:20 आणि माझ्याकडे 45 मिनिट्स आहेत यश येऊपर्यंत. प्लस त्याचाच मेसेज आला, पोचली की नाही घरी. ओके, सो प्लस आज ट्यूजडे आहे, माझा उपवास पण आहे. सो मी आज विचार करते आहे काहीतरी गोड बनवते आणि त्याची फेवरेट शेवयाची खीर बनवते आणि मग त्याला सरप्राईज देते. सो लेट्स गो, रेडी होऊया. ओके, सो माझं आवरून झालेलं आहे. मी किती एक्साइटेड फील करते. मला हे कळत नाही की मी हे आधी का नाही केलं. हे किती जास्त म्हणजे मला स्वतःलाच असं वाटतं की आता यश निघेल आणि बघ त्याला माहीत पण नाही आहे की मी त्याला असं सरप्राईज देणार आहे. सो त्याला किती खुशी होईल. ओके ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीचं फक्त मला एकच नुकसान होणार आहे असं मला वाटतं की आता यशला वाटेल की मी असं हे गळ्यातलं घालणं किंवा साडी नेसणं ह्या सगळ्या गोष्टी एकटी करू शकते. सो मे बी तो मला नंतर हेल्प नाही करणार, पण इट्स ओके. आय थिंक इट इज गोइंग टू बी वर्थ इट. सो मी माझी साडी कशी दाखवू तुम्हाला, जाऊ दे आता मी पटकन कॅमेरा सेट करते कारण यश निघालेला असणार आहे. त्याला यायला 20-25 मिनिट्स लागतील. तर मी तोपर्यंत खीर बनवायला घेते. चलो. ओके, सो मी तोपर्यंत आउटफिट टेस्टिंग, कॅमेरा टेस्टिंग करून घेते. आवाज टेस्टिंग. आय होप माझा माईकमधून आवाज येत आहे. खूप एक्साइटेड. क्या है ये? अरे तू बोलता था ना कि वो वाले रील में हमेशा थांब थांब, तू सुनो पहले. पाहू दे किती सुंदर दिसतोय तो. हाँ? अबे साले, ये तो इतना अच्छा दिखता है. रोज रहा करना ऐसे. कितना मस्त लग रहा. अरे रोज मी साडी नेसून घरातली कामं करत नाही पण खरंच खूप छान दिसतंय यार. मी स्वतः नेसली साडी आणि मी हे कोणी करून दिलं? मीच. म्हणजे माझ्या बिना तू साडी नाही, घालून नाही, नाही, नाही. मी हे पण स्वतःच घातलं पा. बापरे सांगू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. सांगू सांगू सांगू. Hello guys, the main character of this channel is back. आणि आज गाईज फायनली मला 2 महिने कॉन्टेंट क्रिएशन करून मला असं वाटतंय की मी सफल झालो आहे. कारण की मी माझ्या बायकोला पहिल्यांदा संध्याकाळी 7 वाजता साडी घालून चहा बनवताना बघितलं. फर्स्ट टाइम, 2 वर्षातून फर्स्ट टाइम. खरं सांग, खरं सांग, 2 वर्षातून फर्स्ट टाइम गाईज ही साडी घालून तयारी करते. मी हिला किती वेळ म्हंटल की आता मी काय आता तुम्हीच मला सांगा, घरामध्ये कोणी 24 तास साडी नेसून राहू शकतं? हो मम्मी सांगितलं. ते तर मी पण हिंगणघाटला गेल्यावर कधी पूजेच्या दिवशी राहतेच, पण असं नॉर्मली कोण घालतं? पण गाईज आय वॉज सरप्राइज्ड लुकिंग ऍट दिस चलता फिरता बगीचा. सो येस. पण तू खरं सांग ना, तुला कसं किती छान वाटलं? नाही मला खरंच खूप छान वाटलं कारण की मी फर्स्ट टाइम बघतोय ना तुला असं, म्हणजे 7 वाजता चहा बनवताना ते पण. म्हणजे युजली ही साडी घालून मला काय सांगते, यश माझी पर्स घे, माझी चप्पल घे, कुठे आहे हे सांगते मला, पण आज चहा घ्या असं बोलणार आहे ही. आय एम एक्साइटेड. असं तर मी काहीच बोलणार नाही, पण मी तुला एक गोष्ट करू शकते. थांब थांब,
हे पकड. हे बघा आहे गाईज, स्टार्टेड विथ हे पकड. नाही, Yes. थांब. मी एक गोष्ट करू शकते. हा प्लीज व्हॉट इज दॅट? हा, एकच मिनिट थांब. गाईज बघा, त्यांना नको दाखवू. मला माहिती आहे ही काय करणार आहे गाईज. आय थिंक दिस इज अ मच अँटिसिपेटेड मूव्ह. नाही, थांब. अरे थांब ना, त्यांना हिला नको हर दाखवू. याच्यात ओव्हर ऍक्टिंग करायची, हर याच्यात over. आता बघा गाईज, तुम्ही ओव्हर ऍक्टिंग प्लीज. जल लीजिए. असं अगर रोज तुमची बायको तुमच्यासोबत कळेल, किती छान वाटतं तुम्हाला, किती छान. मला दे पाणी. 2 मिनिट झाले नाही की आपल्या असली रूपात येऊन जाते. बट चांगलं वाटतं आज घरात येऊन. असं वाटतं की फर्स्ट टाइम शादीशुदा घरात आलो आहे मी. बोला आता बहुत अत्याचारी. तू अत्याचार करते माझ्यावर. मी उगाच ही साडी नेसली असं वाटतं. हा मुलगा मला साडी काढू पण देत नाही. वॉइस ओवर स्टफ और जिसमें आपको बहुत आवाजें निकालनी हो उसमें तो बहुत ही ज्यादा. तर आता आम्ही आमचा जो फर्स्ट कोलॅबवाला व्हिडिओ होता ना, त्याच्यासाठी व्हॉइस ओव्हरची आयडिया ठरवलेली आहे. तर मग आता आम्ही ते रेकॉर्ड करतोय. थोडीशी Yes. मजा तुम्हाला पण दाखवते की स्नेक पिक गाइस. क्या होने वाला? मेरी हैंडराइटिंग मुझे ही नहीं समझ रही. ये बोला वाला. तुम्हाला जर व्हायरल व्हायचं असेल किंवा व्हायरल रील कशी बनवायची ते जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते. हे अशी बनली जाते व्हायरल रील. एक काय केलं ते तू आता तोंडातून? दाखव ना. दाखव. काय होतं तोंडात? थुकरी. झाले की नाही व्हॉइस ओव्हर व्हिडिओ? भाई तू दूर रह भाई. अरे तेरे सानिध्य में मेरी क्रिएटिव शक्तियां सांस नहीं ले पा रही. दूर हो. मी सांगतो गाईस तुम्हाला की मी इथे बसून हिच्यासोबत रेकॉर्ड करत होतो ते तर मला एक टेक मध्ये जमत होतं. मी आतमध्ये रूम मध्ये जाऊन एकट्यात बसलो. नाही एकट्यात बसलो तर मी 1 टेक मध्ये पूर्ण व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड केलाय गाईस. माझं स्वप्न भंग झालेलं आहे गाईस. माझी 2 पलची खुशी संपली. त्याचं कारण आहे ही. बघा ही मुलगी हिच्या असली अवतारात आली आहे. साडी आणि काय काय घालून माझ्यासमोर ढोंग केलं. जल्लीजी. आणि हे आता हे काय हिरवा टॉप न का मेहंदीचा कोण म्हणून बसली आहे. तुम्हीच सांगा मित्रांनो, अगर ही साडीमध्ये छान दिसत असेल तर तुम्ही कॉमेंट्स मध्ये लिहा की ही साडी घातली पाहिजे. मी हिला हर ब्लॉग मध्ये साडी घालायला लावणार. हर ब्लॉग मध्ये प्लीज असा अत्याचार करू नका माझ्यावर प्लीज. सगळ्यात पहिले तर मी सांगते ना, आईच कमेंट करणार आहे. कोणी पण कमेंट करा पण हिला सांगा हे असं नाही जमणार. असं घरात असं नाही वावरायचं. चल रोज साडी घाल. चल किती वाजले गाईज? 9 वाजले. हिला मी आता साडी घालायला लावतो. चल साडी घाल. बाय बाय. गुड